नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आजींना ऍडमिट केलेलं असतं आणि त्यावेळेस आता मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता यांचं पूर्ण प्लॅनिंगच असं ठरलेलं आहे की आजींना संपवायचं. एकदा का म्हातारी मेली की मग समर हतबल होणार आणि ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार असा मल्लिकाचा डाव आहे. आणि त्यासाठी त्यांनी हा सगळा गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. आणि मग आता अर्पिता एवढी पुढेच गेलेली आहे की ती जराही विचार करत नाही की आपण काय वागतोय आणि कसं वागतोय. तिने आता आजींचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला होताच, तेवढ्यावरच ती थांबलेली नाही तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑक्सिजन मास्क काढायला ती गेलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, समर तिला रंगेहात कसा पकडतोय, हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर समरचा स्वानंदीबद्दल झालेला गैरसमज सुद्धा मिटणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण पाहूयात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वानंदीला आजीने फोन केलेला असतो आणि आजींनी सांगितलेलं असतं की स्वानंदी तू लवकर ये, अगं जरा मला ना अस्वस्थ होतंय, पिंट्याला सांगू नकोस हा यातलं काही. पण इकडे मल्लिकाने मात्र ऑलरेडी गोंधळ घालून ठेवलेला असतो. तिने समरला फोन करून सांगितलेलं असतं की आईंची तब्येत खूप बिघडलेली आहे, त्यांना खूप त्रास होतोय, मग मी मंदिरात आले कारण त्या दवाखान्यात यायलाही तयार होत नाहीये, तर मी मंदिरात आलेली आहे आणि आता त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन जाते. म्हणजे एवढं सगळं नाटक तिचं चाललेलं असतं, स्वतः घरातच असते आणि नाटक करून सांगत असते की मंदिरात आहे. मग समर ऑफिसमधून लगेच निघालेला असतो. इकडे आजींना मल्लिकाने सांगितलेलं असतं की मी ऑफिसमध्ये जाते, मला ऑफिसमध्ये जाणं अर्जंट आहे. समर निघाला तो स्वानंदीला फोन करतो, तुम्ही कुठे आहात. स्वानंदी सांगते आजींच्या जवळ आहे मी, आजींना काढा दिलेला आहे, त्यांना आता बरं वाटतंय. पण इकडे समर आणि स्वानंदी आणि आजींना प्रश्न पडलेला असतो की समरला कोणी सांगितलं. आजीने तर स्पष्ट सांगितलेलं असतं सांगायचं नाही म्हणून, मग कोणी सांगितलं. मल्लिकाचं आता स्टेप बाय स्टेप काम चाललेलं असतं. पहिली स्टेप पूर्ण झालेली असते, ती म्हणजे आजींना त्यांनी दुधातून औषध दिलेलं असतं ज्यामुळे आजींचं पोट बिघडलेलं असतं, त्यांना त्रास होत असतो. आता दुसरी स्टेप असते ती म्हणजे अर्पिताला तिने जिन्यांवरती तेल सांडायला सांगितलेलं असतं आणि अर्पिता जिन्यात तेल ओतत असते. अर्पिता म्हणत असते की मम्मा लक्ष ठेवा, तू कोणीतरी येईल पाहिल. आणि मग अर्पिताने जिन्यात तेल ओतलेलं आहे आणि ती मात्र जिन्यात तेल ओतून आता तिथून बाजूला जात आहे. आता त्यांना पुढचं काम करायचं आहे ते म्हणजे आता समरने तर स्वानंदीला सांगितले आजींना घेऊन खाली ये. आता समर स्वानंदीला घेऊन स्वानंदी आजीला घेऊन खाली येणार आहे आणि ह्या दोघी जणी मात्र लपून बसलेले असतात. म्हणजे इतका निर्लज्जपणाचा कळस दाखवलेला आहे. खरंच माणूस आहेत का या, का माणसासारखं वागत असतात, नुसती नाटकं सुरू आहे त्यांची. आणि मग मात्र इकडे मल्लिका म्हणत असते की ह्या म्हातारीच्या घशात सगळी प्रॉपर्टी जाणार आहे, हे कधीच मी होऊ देणार नाही. काहीही झालं तरीही हे सगळं मी माझं आहे. इतके दिवस मी इतके अपमान सहन केलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही आणि हे सगळं जे काय आहे हे मिळवल्याशिवाय मी शांत राहणार नाही असं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की मल्लिका म्हणत असते की ह्या म्हातारीकडे जर प्रॉपर्टी गेली तर ती प्रॉपर्टी मला कधीच मिळणार नाही, कारण आजीला माहिती आहे की मल्लिका कशी आहे आणि मल्लिकाच्या बाबतीत नक्की काय आहे. त्याचबरोबर इकडे आता आजी म्हणत असतात की अगं चल स्वानंदी आपण खाली जाऊया. आणि मग दोघी जणी आता खाली निघालेले आहेत आणि त्याच वेळी आजी म्हणत असतात की चालेल. त्याचबरोबर इकडे आता स्वानंदी म्हणत असते की आपण जाऊया कारण राजवाडे ऐकणार नाहीयेत, आपल्याला गेलं पाहिजे. मग स्वानंदी आणि आजी दोघीही आता निघालेले आहेत. मल्लिकाचं आता पुढचं प्लॅनिंग सुरू होतं आणि त्याचबरोबर मल्लिका पुढच्या गोष्टी विचार करत असते. त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ह्या दोघी जणी आता वाकून पाहत आहेत. त्यांच्या दोघींच्या डोक्यात आता पुढचं कांड सुरू झालेलं असतं, पुढच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्या दोघींनीही ज्या पद्धतीने हे सगळं सुरू केलेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. कारण आता नेमका स्वानंदीचा मोबाईल आजींच्या रूममध्ये राहतो आणि मल्लिका स्वानंदीला फोन लावते. स्वानंदी म्हणत असते की राहू दे आजी, पण इकडे मल्लिका आजी मात्र ऐकायला तयार नसतात. आजी म्हणत असतात की अगं बघ जा जाऊन एकदा नक्की काय आहे ते, कारण मला तर काही ही गोष्ट पटत, म्हणजे मला तरी वाटतंय की पिंट्याचाच फोन आला असेल, जा बघून ये जा एकदा, कारण तो काही फोन उचलल्याशिवाय शांत राहणार नाही असं आजी स्वानंदीला सांगतात. स्वानंदी मात्र आजींना बजावून सांगत असते की आजी मी येईपर्यंत इथून अजिबात खाली जायचं नाही, इथून हलायचं नाही, मी येते आजी असं सांगू लागते.
मग आता स्वानंदीने सांगितलंय त्या पद्धतीने आजी तर तिथं थांबलेल्या असतात. मल्लिका मात्र म्हणत असते की अगं स्वानंदी, बरी आहे का गाईंची तब्येत? मी ना मंदिरात आलेली आहे. मला ना आईंची खूप काळजी वाटते ग. त्यांना काही होणार तर नाहीये ना? हे सगळं नाटक आता सुरू झालेलं असतं. खूप विचित्र पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. स्वानंदी मात्र म्हणत असते की हो बरं आहेत त्या. आता मी त्यांना खालीच घेऊन चाललेली आहे असं सांगू लागते. आता मात्र स्वानंदीने शांतपणे सगळं बोललेली आहे. आजी वाट बघत असतात. आजी तिथंच उभ्या असतात. ऑलरेडी आजींना विकनेस आलेला असतो. आजींना ते औषध दिलेलं असतं, त्यामुळे त्रासही झालेला असतो त्यांना. मळमळण्यासारखं होत असतं, थोडीशी चक्कर सुद्धा येत असते. आणि नेमक्या आजी जिन्यात उभ्या असतात आणि तिथेच त्याच पायरीवर बरोबर, म्हणजे ज्या पायऱ्यांवरती तेल टाकलेलं होतं त्याच पायऱ्यांवरती आणून आजींना थांबवलेलं असतं. आणि तिथूनच या दोघींनी कांड केलेलं आहे. ते म्हणजे आजी पडण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे हे स्पष्ट तिथं दिसत असतं. आणि मग मात्र स्वानंदी घाबरते, कारण आजींचा जिन्यातून पाय निसटतो आणि आजी खाली कोसळतात. आजींना खूप जोरात डोक्याला मार लागलेला असतो. डोक्यातून रक्त वाहत असतं. जिन्यातून आजी खाली आलेले असतात. इकडे समर घरी आलेला असतो नेमका त्याच वेळेस. आता मात्र प्रश्न उभा राहतो. जे काय घडलेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. विचारही करू शकत नाही अशी गोष्ट असते. समर धावत आजी म्हणून येतो. नेमकी स्वानंदी जिन्यात उभी असते आणि स्वानंदी जोरात किंचाळते की आजी म्हणून. इकडे समर आणि स्वानंदी दोघंही आजींच्या जवळ येतात आणि ह्या दोघी जणी मात्र हसत उभ्या असतात. त्यांना जराही लाज वाटत नाही. किंवा तिकडून धावत येणाऱ्या समरला सुद्धा तिथं मल्लिका आणि अर्पिता उभ्या आहेत, त्या दिसत नाहीत. स्वानंदी जिन्यातून धावत आलेली आहे. आजी पडलेल्या आहेत. समर आणि स्वानंदी दोघांनीही आजीला उचललेलं आहे. तेवढ्यातच अंशुमन तिकडून येतो. पण यावेळेस अंशुमनला मात्र यातलं काहीच माहिती नसतं. अंशुमनला याबाबतीत काहीही माहीत नाहीये आणि मल्लिका आणि अर्पिता या दोघींनी मिळून हे सगळं कांड केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समर मात्र रागाने स्वानंदीकडे पाहत असतो. कारण आता चित्रच असं उभं राहिलेलं आहे की स्वानंदी जिन्यात होती, स्वानंदीवरती आजीची जबाबदारी होती. मग स्वानंदीने जे केलं ते अशा पद्धतीने का केलं? स्वानंदीने तर आजीला जिन्यातून ढकलून दिलं नाही ना. अशा सगळ्या कंडिशन आता पुढे आलेल्या आहेत. आणि इकडे त्याला खतपाणी घालायचं काम करायला अर्पिता, मल्लिका आणि अंशुमन तर आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर इकडे आता मात्र पुन्हा मल्लिका कॉल करू लागते. मल्लिका म्हणत असते की काय झालं, आणि मग ती धावत येते. अरे समर, हे सगळं काय झालं? मी येतच होते रे, ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा झाल्या? असं म्हणत वेगळंच नाटक आता पुढे आलेलं आहे. आणि तेव्हा मात्र आता समर, स्वानंदी इकडे हॉस्पिटलमध्ये आजीला घेऊन आलेले आहेत. आजीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. सगळेजण तिथं आहेत. स्वानंदी आजींकडे जात असते, परंतु मध्येच तिथे अर्पिता येते आणि स्वानंदीला सांगते की तुझ्यामुळं माझ्या आजीची अवस्था अशी झालेली आहे. तू अजिबात पुढे यायचं नाही, तुझा काहीही माझ्या आजीशी संबंध नाही असं म्हणत तिने आता इकडे अर्पिता मुद्दामच स्वानंदीला बोलायला सुरुवात करते. कारण तिचं असं म्हणणं आहे की आजीला तू जिन्यावरून ढकललं. म्हणजे याच पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या असतात आणि तसंच सगळं सुरू झालेलं असतं. स्वानंदी पण शांत राहते. स्वानंदी काहीच बोलत नाही. स्वानंदी देवाच्या पुढे येते आणि हात जोडून तिथं उभी असते. देवा, काही झालं तरी आजींना बरं कर, आजींना काही होता कामा नये, आजींचा जीव वाचला पाहिजे असं म्हणत तिने देवाला मागणं मागितलेलं आहे. माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण आजींना काही होता कामा नये असं मागणं देवाकडे ती मागत आहे. आणि त्याचबरोबर इकडे समर आणि स्वानंदी आता दोघेही थांबलेले आहेत. आणि अचानक एक मोठी गोष्ट घडत आहे. आणि ती म्हणजेच की अर्पिता आणि मल्लिका यांचा प्लॅन सुरू होतो. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आता त्यांच्या जीवाचा धोका टळलेला आहे. आता ही गोष्ट ऐकता क्षणी या दोघींना मात्र मिरच्या जमलेल्या आहेत. आता काही झालं तरी म्हातारी पुन्हा बरी होतीये. एवढं सगळं करूनही काहीच उपयोग झालेला नाही. तर मात्र आता पुढचं काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मल्लिका अर्पिताला सांगू लागते की अशा पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मात्र मल्लिका म्हणते की बघ आप्पे, तुला हे करावं लागेल. तुला आता जाऊन हे डॉक्टरच्या कपड्यामध्ये जायचं आणि त्यानंतर ह्या गोष्टी करायच्या आहेत असं तिनं सांगितलेलं असतं. आणि मग तशाच पद्धतीने यांचं जे प्लॅनिंग ठरलेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि मग मात्र इकडे
आता अर्पिताने डॉक्टरचा वेश धारण केलेला आहे आणि डॉक्टरच्या वेशात ती आजीच्या रूममध्ये गेलेली आहे आणि आजीच्या तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क ती काढत असते. परंतु नेमकं त्याच वेळेस आजीच्या तोंडावरचा ती ऑक्सिजन मास्क काढणार नेमकं समर आणि स्वानंदी तिथं पोचलेले आहेत आणि समरने या अर्पिताला रंगेहात पकडलेलं आहे आणि अर्पिताचं थोबाड फोडलेलं आहे. आणि आता मात्र समोरच्या समोर सगळं सत्य आलेलं आहे की या सगळ्या गोष्टी करणारी व्यक्ती कोण आहे, हे सगळं कोणी केलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा समोरच्या समोर येतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला आहे. कारण आजीच्या जीवावर उठलेली स्वानंदी नाही आहे, तर आजीच्या जीवावर उठलेली कोण आहे हे मात्र कळलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.